सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच मंडळासोबत देखील चर्चा पोलीस प्रशासनाने केलेली आहे. आमच्या डीसी मॅडम देखील इथे आहेत, त्यांनी देखील त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. शेवटी पहिलं प्राधान्य हे नागरिकांच्या सुरक्षेला दिलं जाणार आहे. अशा वेळेस नागरिकांसाठी त्या सुविधा ज्या मंडळांकडनं ज्या इथं पुरवल्या जात आहेत त्या सुविधा देखील उपाययोजना त्याच्या देखील उपाययोजना व्यवस्थित झाल्या पाहिजे, कारण शेवटी नागरिकांसाठीच ते आहेत, त्या काही कोणा गैरलोकांसाठी नाही. अशा वेळेस दोन्ही कॉर्डिनेशन हे व्यवस्थित व्हावं अशी या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. भाविक इथे येत असतात, अर्थातच मंडळाचे नेहमी सहकार्य असतंच. पोलीस प्रशासनावरती प्रचंड ताण ह्या 11-12 दिवसामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर अशा वेळेस पोलीस कर्मचाऱ्यांची देखील इथे सुविधा उपलब्ध आहेत की नाही त्यांची देखील इथे छोटी महिला काही कर्मचारी असतात त्यांची इथे सोय आहे की नाही सगळी व्यवस्था पाहण्यासाठी आज मी इथे आलो. गेल्या वर्षी संख्या देखील वाढवली पाकिस्तानच्या ISIS साठी इथे निर्मिती केली होती, जे व्हिडिओ तिने व्हायरल केले होते, त्याची NIA कडनं चौकशी देखील सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्या देखील इथे अधिक सुरक्षेच्या दृष्टीने इथे ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना ह्या करण्यात आलेल्या आहेत. आपली मुंबई पोलीस हे संबंध जगामध्ये प्रख्यात आहे त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी, इंटेलिजन्ससाठी. त्यामुळे अगोदरच महायुती सरकारच्या मार्फत इथे ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना आपण करत आहोत, केलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांचे देखील स्पष्ट निर्देश आहेत. त्या निर्देशानुसार आपले पोलीस प्रशासन काम करत आहे.